नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आता वाटाण्याच्या शेंगा खूप स्वस्त झालेल्या आहेत, म्हणून आपण छान अशा 1 किलो वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्याचे असे छान वाटाणे काढलेले आहेत। आता आपण वाटाणे वर्षभर टिकवायचे, पण कसे टिकवायचे त्यासाठी आपण वाटाण्यावर करणार आहोत छान अशी एक नुस्खा करणार आहोत आपण आज। त्यासाठी आपण अशी प्लेटभर वाटाणे घेतलेले आहेत सोलून, आणि गॅसवर एक पातेलभर पाणी ठेवलेले आहे। आपण ते वाटाणे उकळत्या पाण्यातच टाकणार आहोत। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे वाटाणे त्याच्यामध्ये टाकूयात। पाण्याला आपल्या छान आलेली आहे उकळी। आता त्यामध्ये आपण वाटाणे घेऊयात टाकून, आणि 2 मिनिट आपल्याला पाण्यामध्ये छान वाटाणे फुलून वर येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। वाटाण्याचा रंग हिरवाच राहावा म्हणून आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा साखर। असे छान आपले वाटाणे छान असे फुलून वरती आलेले आहेत। असे फुलून वरती आल्यानंतरच असं समजायचं की आपले असे वाटाणे झालेले आहेत। आता आपण हे वाटाणे काढून थंडगार पाण्यामध्ये टाकणार आहोत। हे आपण एका टोपल्यामध्ये थंडगार पाणी घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण घेऊयात टाकून वाटाणे। लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचे। असे आपण घेऊयात थंड पाण्यामध्ये वाटाणे टाकून। आता आपण हे वाटाणे काढून पाणी निथळून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये टाकायचे। त्यामध्ये कपडा टाकायचा। असे टाकूयात। असे पाणी निथळून टाकून घ्यायचे आणि छान स्वच्छ कपड्याने मस्त पुसून घ्यायचे। असे आपण चाळणीमध्ये असे घेतलेले आहेत। हे करून स्वच्छ कपड्याने छान कोरडे घेऊयात करून, आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकून फ्रीजरमध्ये ठेवूयात। असे आपण एकदम कोरड्या कपड्याने वाटाणे छान पुसून घेतलेले आहेत। आता आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये घेऊयात टाकून। आता आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकून फ्रीजरमध्ये घेणार आहोत ठेवून। आता आपण डब्बा घेऊयात फ्रीजरमध्ये ठेवून। असे जर आपण ह्या पद्धतीने जर वाटाणे केले तर हे वाटाणे वर्षभर नक्कीच टिकतात, म्हणजे त्यांचा रंग पण असा छान साखर टाकल्यामुळे हिरवागार राहतो। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। बाय।